11 जून 2021 रोजी एक शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा जी आर काढला आहे। तर आपण त्या जी आरची एक माहिती बघूया। डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेची व्याप्ती वाढवण्याबाबत दिनांक हा सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाचा जी आर आहे, दिनांक 11 जून 2021 रोजी। तर आपण ठळक मुद्दे बघूया। तर डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेमध्ये सन 2021-22च्या वर्षांपासून पीक कर्ज घेऊन त्यांची परतफेड मुदतीमध्ये करणाऱ्या शेतकऱ्यांना पुढीलप्रमाणे व्याज दरात सवलत देण्यात यावी। सध्या शेतकऱ्यांना 1 लाख रुपये मर्यादेपर्यंत अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम मुदतीत परतफेड केल्यास त्यांना 3% व्याज दर सवलत देण्यात येते, ती कायम ठेवावी। मुद्दा क्रमांक 2, सध्या ₹1 लाख ते ₹3 लाख या कर्ज योजनेमध्ये शेतकऱ्यांनी अल्प मुदत पीक कर्जाची परतफेड विविध मुदतीस केल्यास 1% व्याज दरात सवलत देण्यात येते। यामध्ये आता अधिक 2% व्याजदर सवलत वाढवून देण्यात येत आहे, जेणेकरून या कर्ज मर्यादित व्याजदरात एकूण 3% व्याज सवलतीचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे। तर बघा मित्रांनो, पहिला 1% व्याजदरात सवलत मिळत होती, आता 2% व्याजात सवलत मिळणार आहे। त्यानंतर मुद्दा क्रमांक 3, उपरोक्त व्याजदरात सवलत सुधारणेमुळे शेतकऱ्यांना ₹3 लाख कर्ज मर्यादेपर्यंत अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड विविध मुदतीत केल्यास सरसकट 3% व्याज सवलतीचा लाभ देण्यात यावा, जेणेकरून ₹3 लाख मर्यादेपेक्षा अल्पमुदत पीक कर्ज घेऊन त्यांची मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र शासनाने 3% सवलत विचारात घेऊन सदर कर्ज शेतकऱ्यांना 0% व्याजदराने उपलब्ध होईल। मुद्दा क्रमांक 4, या योजनेच्या इतर अटी व शर्ती यापूर्वी ठरवून दिलेल्या शासन निर्णयाप्रमाणे कायम राहतील। अशा प्रकारे उपरोक्त योजनेचे अधिक स्पष्टीकरण देण्याच्या उद्दिष्टाने ₹3 लाख मर्यादेपर्यंत अल्पमुदत पीक कर्ज घेऊन त्यांची विहित मुदतीत परतफेड केल्यास शेतकऱ्यांना व्याज दरात 3% सवलत देण्यात यावी। सदर शासन निर्णय नियोजन विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक 209/1431 दिनांक 11/6/2021 आणि वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक 281/2001 च्या 2 दिनांक 11/6/2021 अन्वये प्राप्त मंजुरीनुसार निर्गमित करण्यात येत आहे। सदर योजनेचे प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या स्पष्ट दृष्टीने सहकार्य आयुक्त व निबंधक कार्यालयाने सर्व संबंधितांना मार्गदर्शन सूचना निर्गमित कराव्यात। अशा प्रकारचा हा जी आर आहे। यामध्ये शेतकऱ्यांना 0% व्याजामध्ये कर्ज मिळणार आहे। हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा। आवडल्यास नक्की शेअर करा आणि ज्या शेतकऱ्यांना माहीत नाही त्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शेअर करा, ही नम्र विनंती। जय हिंद, जय जवान, जय किसान।